हमीभाव केंद्रावरील अटी शिथिल कराव्यात. आमदार संतोष पाटील दानवे यांनी विधिमंडळात केली मागणी. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या सोयाबीन व कापूस हमीभाव केंद्रावरील नियम व अटी शिथिल करून खरेदी मर्यादा वाढवून देण्यात यावी, अशी ठोस मागणी जाफराबाद भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे विधिमंडळात केली. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा मुद्दा उपस्थित केला. मागील अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शिल्लक राहिलेल्या उत्पन्नाला योग्य भाव मिळावा यासाठी CCI आणि नाफेड मार्फत सोयाबीन, मका व कापूस खरेदी करण्याची मागणी मी पूर्वी केली होती आणि शासनाने हमीभाव केंद्र सुरू केले. मात्र खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बोलताना आमदार संतोष पाटील दानवे म्हणाले. त्यांनी लक्षात आणून दिले, विशेषतः बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेमुळे मोठा वेळ वाया जात असल्याचे, तसेच अनेकदा शेतकऱ्यांचे अंगठे जुळत नसल्याने त्यांना वारंवार त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. एका कुटुंबातील अनेक जणांच्या नावावर शेती असल्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्र नोंदणीसाठी जावे लागते. ही अडचणही त्यांनी अधोरेखित केली. बायोमेट्रिक प्रणालीत तातडीने सुधारणा करावी अशी मागणी त्यांनी केली. सोयाबीन खरेदीवरील प्रति एकर 6 क्विंटलची मर्यादा वाढवावी. तसेच आधुनिक शेतीमुळे उत्पादन वाढल्याने मका व कापसाच्या खरेदी मर्यादेतही वाढ करावी अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचा माल खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकला जाणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. पणन विभागाकडील बारदाण्याच्या तुटवड्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली व आवश्यक बारदाणा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच हमीभाव खरेदी केंद्र किती दिवस सुरू राहणार याबाबतही त्यांनी शासनाला प्रश्न विचारला. क्रमांक 15,617. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मागील काळात राज्यभरामध्ये अतिवृष्टी, त्याचबरोबर अवकाळी पाऊस, सततचा पाऊस अशा विविध आसमानी संकटांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. अध्यक्ष महोदय, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा जो शेतीमाल आहे, उरला सुरला शेतीमाल, याला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारने CCI आणि नाफेडच्या माध्यमातून कापूस, मक्का व सोयाबीन खरेदी करावं अशी मागणी मी या प्रश्नातून उपस्थित केलेली होती. अध्यक्ष महोदय, सर्वात प्रथम राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हे जे कापूस, मक्का आणि सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले त्याबद्दल मी केंद्र आणि राज्य सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, हे खरेदी केंद्र तर सुरू झालेत, परंतु या खरेदी केंद्रामध्ये ज्या वेळेला आपण माल घेऊन जातो अशा विविध अडचणींचा सामना निश्चितपणे आज शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी करावा लागतोय. अध्यक्ष महोदय, काही नियम व अटी या शिथिल करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये सर्वात पहिली अट म्हणजे बायोमेट्रिक जे आपण यावर्षी नव्याने सुरू केले. या बायोमेट्रिकची मोठी समस्या आणि त्याच्यामध्ये विलंब, मोठा वेळ त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लागतो. बऱ्याचदा असं होतं अध्यक्ष महोदय की शेतकऱ्यांचे थंब त्या ठिकाणी मॅच होत नसल्या कारणाने निश्चितपणे 25 ते 30 मिनिटं रजिस्ट्रेशन करायला एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी घालावे लागतात. याचबरोबर अध्यक्ष महोदय, हे जे काही बायोमेट्रिक सुरू केलंय, एका कुटुंबामध्ये विविध लोकांच्या नावावर, शेतकऱ्यांच्या नावावर शेती असल्या कारणाने प्रत्येक शेतकऱ्याला आज त्या ठिकाणी CCI किंवा नाफेड सेंटरवर स्वतःहून जावं लागतंय. कुणी नोकरीला बाहेर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे माझी मंत्री महोदयांना पहिली विनंती आहे की आपण या बायोमेट्रिकमध्ये काही सुधारणा करणे गरजेचे आहेत. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आज आपण आता सोयाबीन खरेदी नाफेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय आणि या सोयाबीन खरेदीची जी मर्यादा आहे, प्रति एकर 6 क्विंटल अशी मर्यादा आपण त्या ठिकाणी घालून दिलेली आहे मंत्री महोदय. आणि आज जर आपण विचार केला तर याचं जे यील्ड आहे पर एकरचं, एका एकरमध्ये किमान 12 क्विंटल कापूस सोयाबीन त्या ठिकाणी होते आणि आपण 6 क्विंटल सोयाबीनला परवानगी निश्चितपणे दिलेली आहे. व्यापारी भाव आज अध्यक्ष महोदय प्रति क्विंटल 4,000 आहे.
आपण जरा खाजगी व्यापाऱ्याला जर आज त्या ठिकाणी सोयाबीन दिली तर प्रति क्विंटल 4,000 रुपये भाव मिळतो आणि सरकारी भाव 5,300 रुपये. परंतु ही जी काय आपण पर एकर 6 क्विंटलची अट घातलेली आहे आणि किमान जर आपण 12 क्विंटल पर एकर जर त्या ठिकाणी गृहीत धरलं तर एका एकराला शेतकऱ्यांचा जवळपास 7,800 रुपयाचा तोटा त्या ठिकाणी होतोय. हे मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून द्यायचंय. दुसरं म्हणजे कापूस खरेदी मर्यादा जी आहे अध्यक्ष महोदय, ही कापूस खरेदी मर्यादा ही पर एकर 4.80 क्विंटल आहे आणि आज जर आपण एकरी उत्पन्न जरा निश्चितपणे त्या ठिकाणी बघितलं तर एका एकर मध्ये 15 क्विंटल कापूस त्या ठिकाणी कापसाचं उत्पन्न होतं अध्यक्ष महोदय. आणि व्यापारी भाव आज जर खाजगी केंद्रामध्ये आपण केलं तर 7,000 रुपये आणि सरकारी भाव हा 8,000 आहे. बाहेर जरा कापूस शेतकऱ्यांनी दिला तर त्या ठिकाणी 10,000 प्रति एकर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होतंय. तीच परिस्थिती मक्याच्या बाबतीत आहे अध्यक्ष महोदय. मक्याचं पण आपण 6 एकरी 6 क्विंटलच मक्का त्या ठिकाणी खरेदी करतोय आणि त्यामुळं शेतकऱ्याला उर्वरित एका एकरला 30 क्विंटल मक्का होते, म्हणजे 25 क्विंटल मक्का शेतकऱ्याला बाहेरच्या खाजगी व्यापाऱ्याला द्यावं लागते. आणि यामुळं सरकारी भाव आज 2300 रुपये पर क्विंटल आहे, व्यापाऱ्याला तर 1500 रुपये क्विंटल आहे. आणि शरद सोनवणे तुम्ही बिबटे सर शांत व्हा. आणि पर एकर जरा तोटा आज आपण बघितला तर 20,000 रुपये प्रति एकर हे मक्याच्या मागे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होतंय. माझं मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण हे जे काही खरेदी मर्यादा आहे कापूस, सोयाबीन आणि मक्का याची मर्यादा वाढून त्या ठिकाणी द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना निश्चितपणे कमी भावामध्ये आपलं शेतीमाल त्या ठिकाणी विकण्याची गरज भासणार नाही. पणनकडे बारदाण्याचे त्या ठिकाणी बारदाण्याचा तुटवडा आहे अध्यक्ष महोदय. मंत्री महोदयांनी हे बारदाण्याचं जे शॉर्टेज आलेलं आहे हे आपण कधीपर्यंत सुरळीत करणार याचंही उत्तर त्या ठिकाणी द्यावं. बऱ्याच सेंटरवर ग्रेडर्सची आतापर्यंत नियुक्ती झालेली नाहीये, तर ही नियुक्ती आपण कधीपर्यंत करणार हा एक माझा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न कधीपर्यंत खरेदी केंद्र त्या ठिकाणी चालू राहणार हे उत्तर आपण मंत्री महोदय आपल्या उत्तरातून द्यावं, ही माझी तिसरी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, पण बघतोय ही आपली जी सोयाबीन खरेदीची योजना जी आहे ती केंद्राची योजना आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक 11.25 लाख रुपये. बोलू द्या ना, तुम्ही बोलता ते बोला. साळुंके साहेब बोला. बोलू चला मंत्री महोदय बोलू द्या. मागच्या वर्षी आपण रेकॉर्ड खरेदी आपण 11.25 लाख टन आपण केली होती. या वर्षी देखील आपण 19 लाख टन खरेदी करण्याचं आपण ठरवलंय. अध्यक्ष महोदय, मान्य आमदार साहेबांनी काय प्रश्न केले त्याच्यामध्ये बायोमेट्रिक संदर्भात त्यांनी सांगितलं. बऱ्याच वेळा आपण सोयाबीन त्यांच्याकडे होतीच नाही, परंतु दुसऱ्या शेतकरी येऊन विकून गेला असं सुद्धा त्याच्यामध्ये आरोप होत असतात. आणि म्हणून ही संपूर्ण प्रणाली केंद्र सरकारच्या गाईडलाईन प्रमाणे ही पारदर्शक आणि बायोमेट्रिक पद्धतीने केलेली, त्याच्यामध्ये खरेदीपासून तर पेमेंटपर्यंत ही सगळं डिजिटल त्याच्या माध्यमातून होत असतो. यावेळेस आपण जे सोयाबीनचे जे पीक आहे त्याच्यामधले पीक कापणीच्या आधारे जी सर्वात जास्ती मर्यादा आहे तिचा आपण तो अंदाज घेण्यासंदर्भात आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षी आपल्याला गोणींच्या बारदान संदर्भात अडचण आली होती आणि म्हणून यावेळेस ॲडव्हान्स पेमेंट 120 कोटी आपण नाफेड आणि NCCF केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून बारदान मिळालं आहे. अजून देखील आपल्याकडे बारदाना उपलब्ध आहे. बारदानाचं शॉर्टेज कुठेही झालेलं नाही. शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना.